मिरज तालुक्यातील काननवाडी सरपंच पोटनिवडणुकीत भाजपाच्या सुचित्रा खोत विजयी. कार्यकर्त्यांच्या गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा. मिरज तालुक्यातील काननवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच आणि सदस्यपदाच्या आज पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपाच्या सुचित्रा खोत या विजयी झाल्या आहेत आणि ही पोटनिवडणूक भाजप नेते अनिल शेगुंशी यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली. यावेळी निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. सुचित्रा विजय खोत यांना 647 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राजश्री बाहुबली खोत यांना 477 मते मिळाली. 170 मतांनी विजयी होऊन त्या लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झाल्या. तर सदस्यपदी अक्षय सदानंद भोसले 188 मते मिळाली असून प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 41 मते जास्त मिळाल्याने ते विजयी झाले आहेत. काल दिनांक 28 एप्रिल रोजी काननवाडीचे पोटनिवडणुकीचे मतदान झाले. त्यासाठी लोकनियुक्त सरपंचसाठी सुचित्रा विजय खोत व सदस्यसाठी अक्षय सदानंद भोसले प्रचंड मताने विजयी झाले आहेत. आम्ही बिनविरोध करायचा बराचसा प्रयत्न केला, पण काही विघ्न संतुष्ट लोकांनी त्याला खो घातला. सदस्य आणि सरपंच दोन्ही मागितल्यामुळं अडचण झाली. त्यातूनच निवडणूक लागली. पण हा विजय हा काननवाडीच्या विकासांचा आहे, काननवाडीच्या मतदारांचा विजय आहे. आणि पराजय हा त्या बाहुबली खोतचा आणि देशभूषण खोतचा नसून त्याच्या मागे असणाऱ्या सुभाष खोत त्याच्या सर्व ग्रुपचा, जे विघ्न संतुष्ट लोक आहेत, जे गावाच्या विकासाला विरोध करतात, अशा लोकांचा पराजय असं मी सांगतो. तालुका मिरज येथील लोकनियुक्त सरपंच आणि साथीदार पॅनेलचे प्रमुख अनिलदादा शेगुंशे यांच्या मार्गदर्शनाखाली काननवाडी येथील पोटनिवडणूक पार पडली. आणि या पोटनिवडणुकीमध्ये गाव पातळीवर बिनविरोध करण्याचा बराच आम्ही प्रयत्न केला, पण त्याला काय यश आलं नाही. आणि शेवटी निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये सुचित्रा विजय खोत ह्या सरपंचसाठी लोकनियुक्त म्हणून निवडून आले आहेत. आणि सदस्य म्हणून अक्षय सदाशिव भोसले हेही प्रचंड मताने निवडून आलेत. त्यांचं मी अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.